नमस्कार नमस्कार. माझ्या इथं सगळ्या भाऊ बहीण आणि सगळे माझे मित्र बसलेले आहेत आणि त्यात माझी मोठी एक टीम आहे. त्या टीमचं मी मनापासून आभार मानते. प्रथम माझ्या परमेश्वराला देते कारण त्यांनी मला ही योजना या जमिनीवर दाखवून दिली कोणाच्या तरी रूपात. ते रूप म्हणजे एक माझी शोभा भाची आहे. तिने ही इंडस्ट्री दाखवून दिली. तिच्यामध्ये तिने मला इंडस्ट्री दाखवून दिली त्याबद्दल तिचं मी आभार मानते मनापासून. तसंच माझ्या लाडक्या संपदा मॅडम, साक्षी मॅडम यांनी माझ्यासाठी जेवढी मेहनत केली तिचे पण मी आभार मानते. तसंच प्रतीक सर ते पण माझ्या बरोबर वेळोवेळ सपोर्टला यायचं राहायचं, समजावून सांगायचं, मॅडम असं करा, मॅडम तसं करा. त्यासाठी खरोखर त्यांचं पण मी मनापासून आभार मानते. मोहित सर माझे बसलेले महागुरु यांचं पण मी मनापासून आभार मानते. हे इंडस्ट्रीमध्ये मी सहजासहज नाही आलो. मला भरपूर काही इश्यू होता. मला एलर्जी झालेली होती आणि मी बरंच काही डॉक्टर केले पण मला काही त्या डॉक्टरचं कुठल्याच डॉक्टरचा फरक नाही आला. डॉक्टर मला स्वतः बोलले की तुम्हाला आयुर्वेदा करायला लागेल कारण कुठल्या डॉक्टरकडे तुमचे जे आजार आहेत त्याला इलाज नाही. तुम्हाला स्वतः आयुर्वेदा करायला लागेल. तर मला माहिती होते की माझी भाची आयुर्वेदामध्ये काम करते. तरी सुद्धा मी त्याला विचारले कुठे भेटेल मला. ते बोलतात माझ्याकडेच भेटेल. तर मग मी घरी बोलत चालेल. मी घरी गेलो का डिसिजन घेईन आणि येऊन तुम्हाला परत सांगेल. मी घरी गेलो आणि मग मी विचार केला. माझ्या भाचीला मी कॉल केला की मला असं असं डॉक्टर बोलले तर तुझ्याकडे काय असलं तर मग मला घेऊन ये. तेव्हा मग माझ्याकडे आल्या माझ्या शोभा मॅडम, संपदा मॅडम, साक्षी मॅडम, मोहित सर आले, मोहित मॅडम आले, प्रतीक सर पण आले. आणि ही इंडस्ट्री मला त्याआधी मी प्रोडक्ट वापरायला घेतले. ते प्रोडक्ट वापरताना मला 15 दिवसात रिझल्ट आला. तर मी बोलले एवढा प्रोडक्टमध्ये रिझल्ट आला म्हणजे काहीतरी इंडस्ट्रीत जोर आहे, ताकद आहे. तर मग मला याही माझ्या मॅडमनी येऊन सांगितलं सगळं वातावरण जे इंडस्ट्रीमध्ये काय आहे काय नाही ते समजावून सांगितले. जसं का पुढच्या पोराला समजवतात तसं माझ्या घरी फर्स्ट टाइम मॅडम मोहित सर आले, मॅडम संपदा मॅडम आले, साक्षी मॅडम आले आणि मला खरोखर त्या लेकराप्रमाणे सर्व इंडस्ट्रीची माहिती दिली, सगळं काही सांगितलं. पण मी समजून घेतलं पण मला शिक्षण नाही मग आता शिक्षण नाही मग इंडस्ट्री करायची कशी. मग मला सांगितलं का इथे शिक्षणाची गरज नाही, वयाची गरज नाही असं मला सांगितलं. आणि मग मी या इंडस्ट्रीमध्ये उतरलो. इंडस्ट्रीमध्ये उतरताना माझ्याकडे पैसे नव्हते. मग आता 3 आयडीने उतरायचं आहे, पुढं सक्सेस घ्यायचं आहे. तर जसं मला रिझल्ट आला तसं लोकांपर्यंत मला पोचायचं आहे. असं करून मी भरपूर काही विचार करून मग मी याची पैसे घेतले आणि मी 3 आयडीने याच्यात उतरले. कुठल्याही टायमाला जसं मला वेळ भेटेल तसं मी गावात उतरायचो, सगळ्यांना मी सांगायचो. विशेष करून मी गाडी सुद्धा मी माझ्या बाजूला किती काही मोठा मनुष्य जरी असला तर मी प्रोडक्ट बद्दल माहिती द्यायचो, इंडस्ट्री बद्दल माहिती द्यायचो. कारण माझ्यासाठी अनाडी बाई ही इंडस्ट्री मध्ये काम करू शकते तर इथे शिकलेल्या बसलेल्या लेडीज मध्ये करू शकते. आणि खरोखर आज मी न शिकणारी लेडीज आहे, मला शिक्षण नाही तरी सुद्धा मी मोठ्या मोठ्या घरी चढून त्यांची बोलती बंद करते. कारण मी आज PC लाईनमध्ये मी खरोखर माझ्या टीमचा आभार मानते. अशीच मला साथ देत राहा, आपण पुढे चालत राहू. कारण आता मी जशी तुम्हाला सांगितले की आपल्या पायाला चाकं बांधल्यात आणि डोक्यावर बर्फ ठेवले, तोंडामध्ये साखर आहे, असं करून आपण पुढे जाऊया. किती जरी कोणी आपल्याला वाईट बोलले तरी आपण मागं वळायचं नाही. आम्ही
तेव्हा आमचे ते गल्लीला बसलेले ते पुत्र म्हणून असतात, ते भोगतात, त्यांच्यावर आपण लक्ष नाही द्यायचं असं मला सरांनी शिकवलेलं आहे. खरोखर त्यांचं मी आभार मानते. आणि त्या मला नेहमी सांगतात की बाई जेव्हा तिचे मिस्टर होते तेव्हा घरातून जात नव्हती, पण आता कुठल्याही टायमाला जाते, कुठल्याही टायमाला येते. तर त्यांना मला हे सतत दाखवायचं आहे ना, अजून मला पुढे जायचं आहे. त्याबद्दल खरोखर मला माझ्या टीमनी सपोर्ट करावा, मॅडमनी मला सपोर्ट करावा, सरांनी सपोर्ट करावा. तुमचे आभार मानते. जय महाराष्ट्र.